त्या परिस्थितीचा या ठिकाणी खुलासा करावा। अजून बरेच व्हिडिओ बाहेर येतील अशी शक्यता असल्यामुळे त्याची गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी माझी सूचना आहे। हे पहा, आता सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे हे सुद्धा कळलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। स्तोत्र नसून स्रोत आहे, स्तोत्र नाही स्रोत। तर त्यांचा धन्यवाद। आता कुठलाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण दुपारी घेऊ। आज आपल्याला संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं आहे, कामकाज संपवायचं आहे आणि त्याच्या अगोदर अतिशय गंभीर आणि सभागृहाच्या आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा हक्कभंग सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे। नाही आता थांबा जरा, तर त्यांना मी बोलण्याची विनंती करते। आपल्या मुद्द्याची गंभीर दखल घेतलेली आहे। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर सभापती महोदय, आपण या ठिकाणी या सभागृहाचा सभापतींचा सदस्यांचा अवमान झाल्यानंतर हक्कभंग मांडण्यासाठी मला या ठिकाणी परवानगी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे। सभापती महोदय, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामखेड येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य जे आपल्या सभागृहाचे सन्माननीय सभापती आहेत। एक मिनिट दरेकरजी, याच्यामध्ये एक औपचारिकतेचा आणि आपल्या नियमाचा भाग म्हणून या संदर्भात मी आधी आपल्याला परवानगी देते काय हक्कभंग आहे याच्याबद्दल, आणि मग परत आपण तुम्ही ते करा। तर सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हौसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याविरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना दिलेली आहे। सूचनेत मुख्यतः नमूद केले आहे की श्री सूर्यकांत हौसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी माननीय सभापती यांच्या विधान परिषदेशी संबंधित कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहात कार्यरत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या कायद्या निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद सभागृह या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय व अवमानकारक वक्तव्य जाहीरपणे करूनच माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचा व विधान परिषद सभागृहाचा उघडपणे विशेष अधिकार भंग व अवमान केलेला आहे। विधान परिषदेचे माननीय सभापती व सन्माननीय सदस्य यांचेद्वारे सभागृहात करण्यात आलेल्या कोणत्याही भाषणावर सन्माननीय सदस्यांच्या मनात सभागृहाशी संबंधित कर्तव्य बजावण्याबाबत कोणताही व्यत्यय निर्माण होईल व प्रतिकूल परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होईल व त्यांच्या मनात भीती व आशंका निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य किंवा कृती करणे ही बाब सरळ विशेष अधिकार भंगाची समजली जाते। याबाबत सर्वश्री कौल शकधर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट पृष्ठ याच्यामध्ये 4थी आवृत्ती पृष्ठ 255 वर इंटिमिडेशन ऑफ मेंबर्स या शीर्षकाला खाली पुढील प्रमाणे तपशीलवार जात असताना मी काही भाग शब्दशः वाचण्याऐवजी मी असं जरूर म्हणेन सारांशाने की माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद तसेच सन्माननीय विधान परिषद सभागृहाचे सदस्य म्हणून त्यांची कर्तव्य बजावत असताना सर्व विशेष अधिकार भंगाचा मुद्दा इथे उपस्थित होतोय आणि म्हणून एकूण आपण जी दिलेली सूचना आहे त्याच्यामध्ये सभागृहाचा विशेष अधिकार आणि भंग केल्याचं सकृत दर्शनी दिसतंय। तर तुम्ही या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर यांनी आता विशेष अधिकार भंगाचा प्रश्न उपस्थित करण्याकरिता सभागृहाची अनुमती मागावी असे करून त्यांनी विषयास धरून निवेदन करावं। सभापती महोदय, मांडला जाऊ नये म्हणून हा मांडताना 7 सदस्यांनी उभं राहून पहिलं
सभागृहाची सेन्सेस घेतला पाहिजे आणि मग मांडला तर तो कायदेशीर नाही राहिला पाहिजे, नाही तर तो तेवढ्या टेक्निकल ग्राउंड सन्माननीय सदस्य उद्या अनिल परब, याच्यात आपली जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते मांडतील, त्यानंतर मी अनुमती विचारीन आणि अनुमती विचारल्यानंतर 7 सदस्य उभे राहायचे. त्याच्यामुळे 7 सदस्य लागणार आहे ते बरोबर आहे, परंतु आधी ते मांडतील आणि मग त्यांनी मागितल्यावर परवानगी मी देईन. त्या 7 सदस्यात कुठल्याही बाजूचे सदस्य असू शकतात असं आहे. चला बोला दरेकर. सभापती महोदय, 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तालुका जामखेड येथे विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, या सभागृहाचे सन्माननीय सभापती आणि महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषदेचे सभागृह यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून विधान परिषद सदस्य, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद आणि सभागृहाचा एकूणच संपूर्ण विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे. आणि सभापती महोदय, या निमित्तानं सूर्यकांत मोरे यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्य, किंबहुना या ठिकाणी सभागृहाची अवमान करणारी वक्तव्य मी आपल्यासमोर या ठिकाणी सभापती महोदय मांडू इच्छितो. सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महोदय की तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात. सभापती महोदय, अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापती महोदय अवमान झालाय. विधानसभेपेक्षा विधान परिषदेच्या सदस्यांना कमी लेखले जाते अशी अत्यंत चुकीचे, असत्य व विधान परिषदेच्या सभागृहाच्या प्रतिष्ठेला व गरिमेला बाधित करणारे वक्तव्य हा विधान परिषद सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय या सूर्यकांत मोरेंनी केलेला आहे. सभापती महोदय, विधान परिषदेचे व त्यातील सदस्यांची नेमणूक, सदस्यांची पार्श्वभूमी, सदस्यांचं व्यक्तिमत्व, सदस्यांची विधान परिषद या एकूणच बाबी संदर्भात अतिशय आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करून सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा या ठिकाणी विशेषाधिकार भंग व अवमान सभापती महोदय करण्यात आलेला आहे. माननीय सभापतींचे काम हे केवळ सभागृहातील मतदानाची मोजणी करणे एवढेच आहे. असे वक्तव्य करून माननीय सभापती सभागृहामध्ये विविध संसदीय आयुधांच्या संदर्भात करीत असलेल्या कर्तव्यांबद्दल, निर्णयांबद्दल व एकूणच माननीय सभापती यांच्या सभागृहातील कामकाजाबद्दल अतिशय गंभीर अशी टीका टिप्पणी केल्याने माननीय सभापती व सभागृहाचा अवमान सभापती महोदय या ठिकाणी झालाय. माननीय सभापती करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबद्दल व कामकाजाबद्दल नुसतं आपलं फिरायचं लवाजमा मागे पुढे घेऊन असे माननीय सभासदांच्या एकूणच कामकाजाच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांच्यावर आरोपात्मक विधाने करून त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल अशी कृती केल्याने गंभीर अवमानाची बाब सभापती महोदय या ठिकाणी निर्माण झाली. सभापती महोदय,
पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत. हे अत्यंत आक्षेपार्ह व विधान परिषदेचे सभापती या पदाचा अवमान व उपमर्द करणारे अत्यंत निंदनीय व संसदीय लोकशाहीमधील राज्याच्या विधान परिषद सभागृहाच्या माननीय सभापतींची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करून करणारे वक्तव्य माननीय सभापतींचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय या ठिकाणी केलेला आहे. माननीय सभापती यांच्यासमोर विधिमंडळामध्ये 288 सदस्य बसत नाहीत, केवळ 70-75 सदस्य बसतात. अशा प्रकारे माननीय सभापतींबद्दल, त्यांच्या घटनात्मक पदाबद्दल, तसेच ते विधान परिषदेचे सभापती म्हणून पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तव्यांबद्दल अत्यंत प्रतिकूल टीका टिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमानसात असलेल्या प्रतिमेची हानी करून एकूणच या सभागृहाचा अवमान सभापती महोदय केलेला आहे. माननीय सभापती यांच्याबद्दल त्यांनी असंही वक्तव्य केलं की माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत. माननीय सभापतींबद्दल व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल अशा प्रकारे माननीय सभापती कायदे बनवत नाहीत असे वक्तव्य करणे म्हणजे या सभागृहाचं संपूर्णपणे अवमान करण्यासारखं आहे. कारण माननीय सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात व सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे म्हणजे माननीय सभापती व एकूणच सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग करणे सभापतीमुळे होय. सभापती महोदय, यामध्ये आणखी आक्षेपार्ह जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते, असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापती महोदय करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या 3ही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून 30च दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह व सभागृहाच्या कामकाजावर टीका टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय झाला आहे. सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधान परिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे. अशा प्रकारे एकूणच विधान परिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधान परिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे. सभापती महोदय, अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय. तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय. या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती महोदय, ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतोय. सभापतीमध्ये या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, हे देखील याच विधान परिषदेमध्ये
सन 1993 ते 96 या कालावधीत सभासद म्हणून, तर 1995-96 या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी कार्यरत होते, तर सन 2014 पासून ते राज्यसभेवरही कार्यरत आहेत. श्रीमती सुप्रिया सुळे या देखील राज्यसभेमध्ये 2006 ते 2009 या कालावधीमध्ये सभापती होत्या. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील विधान परिषद सभागृहाचे सभासद होते. राज्यसभेचं प्रतिनिधी म्हणूनच राज्याच्या विधान परिषदा या ठिकाणी सभापती महोदय कार्यरत आहेत. त्यामुळे आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य यांना देखील उडालेले बल्ब या ठिकाणी आपण म्हणायचं का? त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आता मी काही उल्लेख न शिंदे साहेब करू शकत. हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होत्या सभापती महोदय. श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेपार्ह विधान लागू होतात का, अशा प्रकारचा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि सुषमा अंधारेंचं या संदर्भात काय म्हणणं राहील. त्यामुळे सभापती महोदय या सर्व लोकांनी उपस्थित असताना या ठिकाणी या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेतलेला दिसत नाही. उलटपेक्षा सभापती महोदय लोकप्रतिनिधींनी रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य तिथं होते, ते तर या मोरेंच्या वक्तव्याला त्या ठिकाणी हसून हसून दाद देत होते. हे सभापती महोदय दुर्दैव आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या या सर्वोच्च अशा सभागृहाची प्रतिमा मलिन होत असताना त्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. ही फार मोठी शोकांतिका सभापती महोदय या ठिकाणी आहे. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सहकार, समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा संसदीय लोकशाहीत सहभाग सुनिश्चित व्हावा या उद्देशाने आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर 12 मान्यवरांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली जाते. भारतीय राज्यघटनेतील ही तरतूद आदरणीय घटना निर्मात्यांनी जाणीवपूर्वक विचार मंथनाअंती आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने सभापती महोदय केली आहे. असे असताना नामनियुक्त सदस्यांचं उडालेले बल्ब, म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेले अशा शब्दप्रयोगाने अवहेलना करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सभापती महोदय आहे. एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा, त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती महोदय अवमान आहे. दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना सभापती महोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे. कारण सभापती महोदय जर या ठिकाणी इथले विधान परिषद सदस्य असतील, हे सभागृह असेल, किंबहुना आपण ज्या आसनावर बसलेला ते सभापती, या विधिमंडळाचाच या ठिकाणी अपमान होणार असेल आणि त्यांच्यावर कारवाई जर होणार नसेल तर त्यांनी जी वक्तव्ये केलेत ती समाजामध्ये एक वाईट संदेश आणि या सभागृहातील सदस्यांप्रती, सभापतींप्रती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याची सर्व चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोर अशी कारवाई करावी, अशा प्रकारचा हा हक्कभंग मांडत असताना मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. श्रीकांत भारतीय, संजय खोडके आणि अमोल मिटकरी दोघांनी हात वर केलेले. सभापती महोदय, 23 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख जो आदरणीय गटनेते प्रवीणजींनी केला आणि या निमित्ताने